नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया दिलीप बिल्डकॉन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, दिलीप बिल्डकॉन बॅक्स MDO कॉन्ट्रॅक्ट वर्थ ₹5,000 कोटी फ्रॉम नाल्को फॉर पोटंगी बॉक्साइड माइन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, दिलीप बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीला नाल्कोकडून पोटंगी बॉक्साइड माइन्सच्या डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्सशी रिलेटेड ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू आहे 5,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे दिलीप बिल्डकॉन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अशोका बिल्डकॉन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अशोका बिल्डकॉन जॉईंट व्हेंचर विन्स ₹1,816 कोटी BMC LOA फॉर मिथी रिव्हर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अशोका बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीला अडानी रोड ट्रान्सपोर्ट अँड अक्षरशः इन्फ्रासोबत जॉईंट व्हेंचरमध्ये ऑर्डर मिळाला आहे बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन कडून. आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 1,815.79 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे अशोका बिल्डकॉन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया पूर्वनकारा लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, पूर्वनकारा आर्म विन्स ₹5,009.5 कोटी कन्स्ट्रक्शन LOA फॉर बेंगलुरू लक्झरी प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पूर्वनकारा लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी स्टार वर्थ इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेडला बेंगलुरूमध्ये मेजर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 509.5 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे पूर्वनकारा लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया HG इन्फ्रा इंजिनिअरिंग आणि कल्पत्रू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HG इन्फ्रा इंजिनिअरिंग कल्पत्रू जॉईंट व्हेंचर रिसीव LOA फॉर ठाणे मेट्रो वेडट प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, HG इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला कल्पत्रू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड सोबत जॉईंट व्हेंचरमध्ये ऑर्डर मिळाला आहे. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रोजेक्टशी रिलेटेड हा ऑर्डर आहे. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये HG इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेडची हिस्सेदारी आहे 40% आणि उरलेली 60% हिस्सेदारी आहे या जॉईंट व्हेंचरमध्ये कल्पत्रू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडची. आणि याच अपडेटमुळे HG इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड आणि कल्पत्रू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या दोन्ही कंपन्या याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेल्या आहे. चला आता बोलूया अक्झो नोबेल इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, JSW पेंट्स कंप्लीट अक्झो नोबेल इंडिया टेक ओव्हर स्टेक रायजेस टू 61.2%. तर मित्रांनो, JSW पेंटने अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडचे जे ॲक्विजिशन होते ते कंप्लीट केले आहे. आणि मित्रांनो, आता अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडमध्ये आता JSW पेंट लिमिटेडची मेजॉरिटी हिस्सेदारी आहे 61.2%. आणि मित्रांनो, ही डील झाली आहे 13,000 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अक्झो नोबेल इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे ही अशी तशी कंपनी नाही, ही आपला भारताचा दिग्गज ग्रुप JSW ग्रुपची कंपनी आहे, JSW पेंट्स. चला आता बोलूया पेट्रोनेट LNG लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, पेट्रोनेट LNG सेक्युअर 12,000 कोटी लोन फ्रॉम SBI BOB कॉन्झर्टियम फॉर दहेज प्रोजेक्ट. तर मित्रांनो, पेट्रोनेट LNG लिमिटेडने 12,000 कोटी रुपयांचा लोन ॲग्रीमेंट साईन केला आहे
SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत आणि बँक ऑफ बडोदा सोबत कशासाठी दहेज प्रोपेन डी हायड्रोजेनेशन अँड पॉलिप्रोपिलीन प्रोजेक्ट करिता हा फंड हा ॲग्रीमेंट साईन केला आहे पेट्रोकेमिकल्स कॅपॅसिटी वाढवण्याकरिता आणि याच अपडेटमुळे पेट्रोनेट LNG लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा बद्दल. तर मित्रांनो SBI बँक ऑफ बडोदा गेट RBI नोड टू सेटअप सेक्शन 8 कंपनीज फॉर डिजिटल पेमेंट्स इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. डिजिटल पेमेंट्स इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म साठी कंपनी ॲक्ट 2013च्या अंडर सेक्शन 8 कंपनीज इस्टॅब्लिश करण्यासाठी आणि मित्रांनो सेक्शन 8 कंपनीज आर डिझाईन फॉर नॉन प्रॉफिट ऑब्जेक्टिव्ज आणि मित्रांनो याच अपडेटमुळे SBI आणि बँक ऑफ बडोदा या दोन्ही बँक्स याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेल्या आहे. आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेड बद्दल आणि मित्रांनो आता टाटा मोटर्स जी पहिले एकच कंपनी होती ते 2 कंपन्यांमध्ये डिवाइड झाली आहे आणि मित्रांनो आपण ज्या कंपनीच्या अपडेटबद्दल इथे बघत आहोत ती कंपनी आहे टाटा मोटर्स जी कमर्शियल व्हेकलचा बिझनेस करते. तर मित्रांनो टाटा मोटर्स लॉन्चेस इट्स मोस्ट पॉवरफुल मायनिंग टिप्पर फॉरेज इनटू डीप मायनिंग सेगमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीने आपला मोस्ट पॉवरफुल टिप्पर ॲट EXCON 2025 प्राइमा 3540.K ऑटो शिफ्ट लॉन्च करून डीप मायनिंग ॲप्लिकेशन्समध्ये एंट्री करण्याची कंपनीने घोषणा केली आहे आणि याच अपडेटमुळे टाटा ग्रुपची कमर्शियल बिझनेस करणारी कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो काल आपण अपडेट बघितला होता की अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये मोठी ब्लॉक डील झाली आहे आणि मित्रांनो त्या ब्लॉक डीलमध्ये बायर आणि सेलर कोण आहे त्यांचे नाव आता समोर आलेले आहे आणि या अपडेटमध्ये आपण तेच कोणी शेअर सेल केले आहे आणि कोणी हिस्सेदारी खरेदी केली आहे तेच बघणार आहोत. तर मित्रांनो आपण येथे बघू शकतो अडानी ग्रीनमध्ये 1.74% हिस्सेदारी म्हणजे 2,778 कोटी रुपयांची शेअरची ब्लॉक डील झाली आहे आणि मित्रांनो या ब्लॉक डीलमध्ये सेलर आहे फ्रेंच मल्टीनॅशनल टोटल एनर्जीज ज्यांनी कंपनीमधील आपली 1.74% हिस्सेदारी 2,778 कोटी रुपयांमध्ये सेल केली आहे ब्लॉक डीलच्या थ्रू. या अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या ब्लॉक डीलमध्ये बायर कोण आहे इथे आपण बघू शकतो. हे जे आहे मी अंडरलाईन करत आहे हे या ब्लॉक डीलमध्ये बायर आहे आणि मित्रांनो याच अपडेटमुळे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.